झालंय मला. आवाज जातो सगळ्यांचा तिकडं. आपणा सर्वांना तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. ही सुंदर सकाळ पुन्हा एक वेळ प्रभूने आपल्या जीवनासाठी दिली, त्याबद्दल त्या जिवंत आणि सर्व सामर्थ्य प्रभूला गौरव मिळो, त्याला आदर आणि सन्मान प्राप्त हो, कारण तो स्तुतीस अत्यंत पात्र आणि भययोग्य आमचा प्रभू आहे आणि तो गौरवी महान पराक्रमी प्रभू आहे. त्याला नित्य आपल्या जीवनाद्वारे सन्मान, आदर आणि बहुमान प्राप्त हो. आजच्या या भक्तीला आपण सुरुवात करत असताना आपण पुढे जाणार आहोत आणि पुढे जात असताना आपण ह्या वेळेस आजच्या या सकाळच्या वेळी स्तोत्र संहिता आपण वाचणार आहोत आणि मग आपण पुढे जाणार आहोत. आजचं जो स्तोत्र संहिता जे आपल्याला निवडलेले आहे आपण ते आहे स्तोत्र 93, स्तोत्र संहिता 93. ते मी आपणा सर्वांकरिता वाचतो. परमेश्वराची महात्म्य. परमेश्वर राज्य करीतो, त्याने ऐश्वर्याचा पेराव घातला आहे. परमेश्वराने सामर्थ्याचा पेराव घालून कंबर कसली आहे. म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही. तुझे राजासन पुरातन कालापासून स्थिर आहे, तू अनादी कालापासून आहेस. हे परमेश्वरा, नद्यांनी कल्लोळ केला आहे, महानाद केला आहे. नद्यांनी आपल्या लाटांनी गर्जना केल्या आहे. विपुल जलांच्या महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्च स्थानी असलेला परमेश्वर प्रतापशाली आहे. तुझे निर्बंध अभंग आहेत. हे परमेश्वरा, तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते. देवबाप करो, या वाचलेल्या स्तोत्राद्वारे आपणा सर्वांना तो आशीर्वादित करो. खूप सुंदर रीतीने यामध्ये आपल्याला देवाचं महात्म्य पाहायला भेटत आहे आणि स्तोत्रकर्ता जो आहे तो त्या देवाच्या महानपणाकडे, त्या अति उच्चपणाकडे पाहून तो हर्षित होत आहे आणि आनंदाने त्याचं जे ऐश्वर्य आहे, त्याची जी महानता आहे, त्याकडे पाहून तो जणू काय त्याचं वर्णन करत आहे आणि त्याबद्दल आदरयुक्त शब्दाने त्याच्या समोर तो नम्र होत आहे. आता इथं वचन 1 जो आहे स्तोत्र 93 आणि वचन 1 बघा. परमेश्वर राज्य करीतो, त्याने ऐश्वर्याचा पेराव घातला आहे. जणू काय अशा प्रकारे दाखवलेला आहे की एक राजा आहे आणि तो राजा काय करतो, त्याची जी वस्त्र आहेत ती वस्त्र त्या राजाचं वैभव आणि त्याची महानता प्रगट करणारे आहेत. जुन्या करारामध्ये आणि जुन्या काळामध्ये ज्यावेळेस राजा जो होता तो खास करून किरमिजी किंवा अशा प्रकारची जी कापड यूज करायचा, वापरायचा, ते सगळ्यात महागडे आणि सगळ्यात तो जो कलर किंवा त्याचं सर्व डिझाईन आणि त्याचा जो पेहराव, त्याची सर्व जी त्याची पद्धत होती, ती सर्व एक वेगळी आणि निराळी होती आणि ती
त्या राजाचं वैभव आणि जणू काय त्या राजाची महती वर्णन करणारे त्याचा पेहराव होता. त्याच प्रकारे जणू काय इथं ज्यावेळेस परमेश्वराबद्दल विचार केला जात आहे, तर लक्षात घ्या मानवी राजांपेक्षा हा राजा अगदी वेगळा आहे. मानवी राज्य जे आहेत, ते कशा प्रकारे त्यांना सर्व मर्यादा आहेत. नियमांच्या मर्यादा आहेत, जागेच्या मर्यादा आहेत, वयाच्या मर्यादा आहेत, त्यांच्या शब्दांच्या मर्यादा आहेत, सर्व मर्यादा आहेत. परंतु हा असा राजा आहे, जो अमर्याद आहे. त्याचं राज्य अमर्याद आहे. त्याचं कृत्य अमर्याद आहे. त्याचं ऐश्वर्य महान आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि विशेष करून ते ऐश्वर्य अधिक पुढे आपण पाहत असताना परमेश्वराने सामर्थ्याचा पेराव घालून कंबर कसली आहे. आता परमेश्वराने साम्राज्याचा पेराव घालून कंबर कसले आहे. जणू काय ज्या प्रकारे एखादा पराक्रमी राजा उठतो आणि जसा तो नित्य पराक्रमाने तो उभा आहे, त्याच प्रकारे इथं बोललं जात आहे, की त्या राजाने काय केलेलं आहे? पराक्रमाने ती कंबर कसलेली आहे आणि त्याबद्दलच आपल्याला स्तोत्र या ठिकाणी शिकवत आहे. आणि पुढे ज्यावेळेस आपण पाहतो, की म्हणून पृथ्वी स्थिर आहे, डळमळत नाही. म्हणून पृथ्वी काय आहे? स्थिर आहे, डळमळत नाही. याबद्दल आपण इथे पुढे शिकतो. आणि वचन 2 बघा, त्याचं राजासन कुठपासून कुठपर्यंत आहे. त्याचं अगदी सुंदर रीतीने वर्णन या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की त्याचं राजासन जे आहे, त्याच्या राजासनाचा काळ जो आहे, तो असीमित आहे. तो सार्वकालिक राजा आहे. त्याचं राज्य कधी कोणी घेतलेलं नाही, कधी कोणी घेऊ शकणार नाही. तो अद्वितीय, एकमेव, अनंत, सर्वश्रेष्ठ, सार्वकालिक, सार्वभौम आणि सर्व सामर्थी राजा आहे. आणि पहा इथं ज्यावेळेस म्हटलेलं आहे की नद्यांनी कल्लोळ केला आहे, महानाद केला आहे. जणू काय नद्या आणि ज्यावेळेस त्यांच्या लाटा ज्या आहेत त्यांचं ज्यावेळेस वर्णन केलं जातं, तर नक्कीच हे जे आहे देवाची महानता, त्याचं अति उच्चपण आणि त्याचं सर्वश्रेष्ठपण प्रगट करणारे हे वचन आहेत. विपुल जलांच्या महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्च स्थानी विराजमान असलेला परमेश्वर प्रतापशाली आहे. वचन 4 अगदी त्याच अधिक वर्णन करत आहे, की जणू काय विपुल जल महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्च स्थानी असलेला परमेश्वर प्रतापशाली आहे. एखादी लाट आली की आपण केव्हाच वाहून जाऊ. त्यासमोर आपण बिलकुल टिकाव धरणार नाही. परंतु महासागराची प्रचंड लाट, एकच लाट नाही तर लाटांच्या गर्जने होऊन त्यांची गर्जना, त्यांचा आवाज तो भयंकर असा असतो आणि त्याही पेक्षा प्रतापशाली जो राजा आहे, तो प्रतापशाली, महान, पराक्रमी, सर्वश्रेष्ठ आहे. तो एकमेव अद्वितीय आहे. त्याबद्दल आपण इथे शिकतो आणि वचन 5 बघा. वचन 5 मध्ये तुझे निर्बंध अभंग आहेत. हे परमेश्वरा तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते. आणि मग आता वचन 5 काय आपल्याला मार्गदर्शन करत आहे त्याबद्दल आपण विचार करत असताना आपल्याला इथं आता देवाच्या नियमांबद्दल त्याच्या वचनांबद्दल आपल्याला पाहायला भेटतं, की ते अटळ आहेत, ते कधी न ढळणारे आहेत, ते ते अधिकारयुक्त आहेत आणि ते सर्व सामर्थ्य आहेत. त्या सर्व सामर्थी नियमशास्त्राबद्दल वचनांबद्दल आपल्याला इथं पाहायला भेटत आहे आणि तुझ्या घराला पावित्र्य सदैव शोभते. का बरं? कारण तो अति पवित्र आहे. तो सामर्थ्यशाली देव आहे आणि म्हणून तो पवित्र आहे, म्हणून तो घाण, अपवित्रता, पाप बिलकुल पाहू शकणार नाही. अशा प्रकारचा तो प्रभू आहे आणि म्हणूनच आपण एकेकाळी अपवित्र आणि पापाच्या अशा स्थितीमध्ये असताना आपल्याला त्या पवित्र देवाने ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभावरील कार्याद्वारे पवित्र ठरवलेला आहे, नीतिमान ठरवलेला आहे. त्याची लेकरं होण्याकरिता त्याने आपल्याला अनमोल संधी दिलेली आहे. आणि आता ख्रिस्ताठायी आपण त्या महान राजाच्या चरणी येऊन त्याचा जय जयकार करू शकतो. त्याला आपण धन्यवाद देऊ शकतो. त्याला गौरव आणि त्याला महिमा आपण देऊ शकतो. म्हणून देवाचे प्रिय लेकरांनो, आजच्या या सकाळच्या वेळी सुरुवात करत असताना, पुढे जात असताना आपण प्रार्थना करूया आणि आपण
आजच्या या भक्तीला सुरुवात करूया. प्रार्थना करून आपण एक गीत गाणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देवबापा, आम्ही या सुंदर वेळी तुझे उपकार मानतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावामध्ये तुला आम्ही धन्यवाद देतो बापा, कारण तू धन्यवादास योग्य देव आहेस. तू पावित्र्याने युक्त असणारा पवित्र प्रभू आहेस. तू राजाधिराज आणि सर्वश्रेष्ठ आमचा बाप आहेस. देवबापा, तुझं किती गौरव करावं, तुझी किती थोरवी गावी तितकी थोडीच आहे. पवित्र बापा, आता स्तोत्र 93 मधून आम्ही जे सुंदर रीतीने बापा तुझं वर्णन ऐकलेलं आहे पवित्र बापा, खरंच त्याद्वारे तू गौरविला जा आणि बापा आत्म्याने आणि खरेपणाने आम्ही नित्य तुझं गौरव करावं यासाठी आम्हाला तू सहाय्य कर. आजच्या प्रभुवारच्या भक्ती निमित्ताने आम्ही सर्वजण तुझे प्रिय लेकर एकत्रित त्या ठिकाणी आलो असताना देवबापा आजची भक्ती तू आशीर्वादित कर. आणि प्रिय बापा, आज आम्ही जे गीत गाऊ आणि जे वचन आमच्यापर्यंत येणार आहे पवित्र बापा, त्याद्वारे आमचं देवबापा जीवन बदललं जाऊ दे. आणि बापा सत्य योग्य रीतीने समजण्याकरिता आम्हाला तू सहाय्य कर, अशी नम्रतेने तुझ्याने प्रार्थना आणि विनंती करतो बापा. पुन्हा एक वार पवित्र बापा, आम्ही आहोत तशी तुझ्या पवित्र हाती पडतो. तुला आम्ही धन्यवाद आणि गौरव देत प्रभू येशूच्या प्रेमळ आणि गोड नावामध्ये ही प्रार्थना मागतो म्हणून तो आहे. आमेन. ह्यावेळेस आपण आजच्या सकाळी एक मराठी गीत आपण गाणार आहोत. पतिताय चल सुची व्हायाला, प्रभू येशू पदास धरी. या गीताद्वारे आपण प्रभूला धन्यवाद देऊ आणि त्याचे उपकार स्तुती आपण करूया, त्याला गौरव आणि त्याला सन्मान देऊया. पतिताय चल सुची व्हायाला, प्रभू येशू पदास धरी. अग सिंधू मधुनी तरायाला, प्रभू येशू कृपाच तरी. प्रभुच्या 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 धरवंद्य पदा, जग उद्धारक गुरु राजांच्या न दुजा मुक्तिपदा. प्रभु येशू क्षितिवरी आलाया, भगतोची समर्थ सखा. अग पाशा जड करी तोडाया, तुझ देईल नित्य सुखा. प्रभुच्या 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 धरवंद्य पदा, जग उद्धारक गुरु राजांच्या न दुजा मुक्तिपदा. म्हणवितो पतित सखा देई, अघमुक्ती विनम्रजना. म्हणून तू शरणतया जाई, प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या 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 धरवंद्य पदा, जग उद्धारक गुरु राजांच्या न दुजा मुक्तिपदा. मनुजाच्या हरी अवघ्यातापा, प्रणती करुणा करीतो. प्रभु पाशी चलत्या जुनी पापा, शरणागत तारकतो. प्रभुच्या 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 धरवंत्य पदा, जग उद्धारक गुरु राजांच्या न दुजा मुक्तिपदा. या गीताद्वारे त्या पवित्र प्रभूला गौरव, त्याला महिमा आणि त्याला सन्मान प्राप्त हो. आपल्याला माहित आहे या दिवसामध्ये आपण योहान कृष्ण वर्तमान याचा 17वा अध्याय त्याचा अभ्यास आपण करत आहोत. आणि विशेष करून आपण आतापर्यंत
1 ते 12 या वचनावर आपण विचार केलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे ज्यावेळेस आपण या अध्यायाची आउटलाईन काढतो किंवा या अध्यायाबद्दल आपण विचार करतो तर 3 भागामध्ये खास करून हा अध्याय आहे. ख्रिस्ताने केलेली प्रार्थना त्याचे जे विषय आहेत किंवा त्या प्रार्थना विनंत्या ज्या आहेत विशेष करून 3 भागामध्ये विभागलेल्या आहेत. पहिले 1 ते 5 ही वचनं जे आहेत ते त्यामध्ये ख्रिस्त स्वतःकरिता प्रार्थना करत आहे. वचन 6 ते 19 ही जी वचनं आहेत त्यामध्ये तो शिष्यांकरिता प्रार्थना करत आहे. आणि नंतरचे वचन 20 पासून ते 26 वचन जे आहेत त्यामध्ये तो सर्व विश्वासणाऱ्यांकरिता प्रार्थना करत आहे. तर आपण दुसऱ्या भागामध्ये आपण शिष्यांसाठी प्रार्थना जी आहे त्याबद्दल आपण शिकलेलो आहोत. आणि विशेष करून हा जो संदर्भ आहे आपण कंटिन्यू त्यासाठीच आपण त्यामध्येच आपण आहोत. आणि शिष्यांसाठी जी प्रार्थना प्रभू करत आहेत त्याच भागामध्ये आता आपण आहोत. आणि विशेष करून वचन 6 ते वचन 12 पर्यंत आपण मागील आठवड्यामध्ये शिकलेलो आहे. आज आपण विशेष करून वचन 13 ते 19 मध्ये ज्या ठिकाणी प्रभू शिष्यांकरिता प्रार्थना करत आहे त्याबद्दल आपण शिकणार आहोत. आणि विशेष करून या 13 ते 19 या वचनाचा अभ्यास करत असताना आपण आज तीन महत्वाची तीन महत्वाची सत्य आपण पाहणार आहोत. त्यामधील पहिलं जे सत्य असणार आहे ते वचन 13 आणि 14 याचा पहिला भाग त्यामधून आपण पाहणार आहोत ते म्हणजे ख्रिस्ताच्या महायाजकीय प्रार्थनेमधील आनंद. त्यानंतर दुसऱ्या सत्यामध्ये आपण शिकणार आहोत की ख्रिस्ताच्या महायाजकीय प्रार्थनेमधील तत्व. आणि तिसऱ्या सत्यामध्ये आपण शिकणार आहोत की ख्रिस्ताच्या महायाजकीय जी प्रार्थना आहे ती शिष्यांना सत्य वचनात समर्पित करावे म्हणून, किंवा अशा प्रकारे पण आपण ते घेऊ शकतो की शिष्यांना सत्य वचनात समर्पित करावे म्हणून ख्रिस्ताची महायाजकीय प्रार्थना. तर अशा प्रकारे आजच्या या सकाळच्या वेळी आपण आजच्या या सत्याकडे जात असताना आपण पहिल्या सत्याकडे वळूया. आणि पहिलं जे सत्य आहे ते आपल्या समोर आहे ते म्हणजे ख्रिस्ताच्या महायाजकीय प्रार्थनेमधील आनंद. त्यासाठी आपल्या समोर वचन आहेत. योहान कृष्ण वर्तमान याचा 17वा अध्याय वचन 13 ते 14 वचन त्याचा जो पहिला भाग आहे त्या भागावर आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. तर आपणा सर्वांकरिता आपल्यामध्ये सुजित आहे तो वाचेल. पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोल. मी त्यांना तुझे वचन दिले आहे. जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही. येस. तर आता वचन 13 आणि वचन 14 त्याचा जो पहिला भाग आहे तो आपण या पहिल्या सत्यामध्ये अभ्यासत असताना बघा वचन 13 काय सांगत आहे. पुन्हा मी आपणाकरिता वाचत आहे ते. पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो. मी त्यांना तुझे वचन दिले आहे. बरं, आता या ठिकाणी नेमकं काय होत आहे आपल्याला अगोदर पाहायला भेटतं की अगोदरची जी वचनं आहेत ज्याबद्दल आपण विचार केलेला आहे वचन 6 पासून तर पुष्कळ गोष्टी ख्रिस्त त्या शिष्यांकरिता तो बोलत आहे. आणि विशेष करून ज्यावेळेस आपण बारकाईने या ख्रिस्ताच्या प्रार्थनेबद्दल विचार करतो किंवा त्याच्याबद्दल आपण पाहतो तर आपल्याला हे पाहायला भेटतं की ख्रिस्त जो प्रार्थना करत आहे तो मनातल्या मनात ती प्रार्थना करत नाहीये. तर तो शिष्यांना ऐकू जाईल अशा आवाजामध्ये करत आहे, कारण शिष्य त्या ठिकाणी आहेत. आणि त्या वरच्या रूम मध्ये ज्या ठिकाणी त्याचं शेवटचं जे भोजन त्यांनी घेतलेलं आहे आणि त्यानंतर तो त्या शिष्यांशी त्याने बऱ्याच गोष्टी तो बोललेला आहे. जवळजवळ अध्याय 13 पासून तर अध्याय 16 पर्यंत पुष्कळ गोष्टींबद्दल त्याने मार्गदर्शन केलेलं आहे. त्यासोबतच अध्याय 16 मध्ये येत असताना त्याने आणखी त्यांना अगदी स्पष्टपणे सांगितलेला आहे की पहा
त्याचं जाणं जे आहे ते लवकर होणार आहे. वचन 16 अध्याय 16 आणि वचन 16 मध्ये तो म्हणतो की आता थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल, कारण मी पित्याकडे जातो, अशा प्रकारे त्याने म्हटलेलं आहे. आणि पुढे जाऊन त्याने अगदी शिष्यांना अगदी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे. वचन 33 मध्ये 16वा अध्याय वचन 33 मध्ये, माझ्या ठायी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील. ख्रिस्ताने त्यांच्यापासून लपवलेलं नाहीये. ख्रिस्ताने त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला महासंकटाला, भयंकर छळाला सामोरं जावं लागणार आहे. परंतु तरी सुद्धा तो काय म्हणतोय, धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. वचन अध्याय 16 आणि वचन 33 अगदी स्पष्टपणे सांगत आहे की ख्रिस्त का बरं अध्याय 17 मध्ये तो जोऱ्याने मोठ्याने त्यांना ऐकू येईल अशा आवाजात प्रार्थना करत आहे. कारण त्याची जी कृती आहे वचन 1 मध्ये की या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, तो बोलत आहे जेणेकरून शिष्यांनी ऐकावं. आणि का बरं शिष्यांनी ऐकावं? कारण त्याची ती प्रार्थना जी आहे ती शिष्यांना जणू काय सांत्वन देणारी आहे. या सर्व प्रसंगामध्ये जणू काय त्याला शिष्यांना ती उभं करणारी होती. कारण शिष्याने ज्यावेळेस ऐकलं की तुम्हाला क्लेशाला सामोरं जावं लागणार आहे, मी आता तुमच्या सोबत राहणार नाही, शिष्य अस्वस्थ होते. का बरं? कारण अरे हा ख्रिस्त जो आमच्या सोबत होता, त्यांची पूर्ण आशा त्याच्यावर होती, प्रभू ख्रिस्त म्हणून. आणि पेत्र म्हणतो की तुझ्याजवळ जीवनी वचन आहे, तुझ्यापासून आम्ही कुठे जावं? आणि अशा प्रकारे पूर्ण त्या ख्रिस्ताला ते अगदी जवळ असताना आता तो लांब जाणार अशा प्रकारे त्यांना वाटलं. आणि म्हणून ते भयभीत आहेत. ते त्या भयंकर स्थितीमध्ये आहेत. आणि जणू काय ख्रिस्ताची ही जी प्रार्थना आहे, ज्यावेळेस तो मोठ्याने प्रार्थना करत आहे त्या ठिकाणी, तर त्या शिष्यांना जणू काय ती त्या स्थितीमध्ये आशा देणारी आहे. आणि त्या स्थितीमध्ये ते धीर देणारे आहे, धीर उत्पन्न करणारे आहे. आणि शिष्यांना नित्य त्या ख्रिस्तामधील जो आत्मविश्वास आहे ती वाढवणारे आहे. आणि आपण 17व्या अध्यायामध्ये येत असताना वचन 6 पासून ज्यावेळेस ख्रिस्त प्रार्थना करत आहे शिष्यांसाठी, बघा, जे लोक तुम्हाला जगातून दिलेस त्यांना मी तुझे नाव प्रगट केले आहे. त्याबद्दल आपण मागच्या आठवड्यामध्ये शिकलेलो आहे. ते तुझे होते आणि तू ते मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आणि वचन आपण आणखी पुढे येतो वचन 10 आणि 11 मध्ये, बघा, जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते सर्व ते माझे आहे आणि त्यांच्या ठायी माझं गौरव झाला आहे. यापुढे मी जगात नाही पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख. का बरं असं म्हणत आहे त्यांना राख? कारण त्याचं कारण हेच आहे की ख्रिस्त जो आहे तो त्याच्या शिष्यांप्रती, त्याच्या प्रिय लेकरांप्रती त्याची असणारी जी आस्था, त्याची असणारी जी आपुलकी आहे, त्याचा असणारा जो आनंद आहे, हे त्याचं वर्णन करणारा हा शब्द आहे. आणि विशेष करून ज्यावेळेस आपण आता वचन 13 कडे येतो, त्याकडे येत असताना आता ख्रिस्त जो आहे तो आणखी पुढे काही गोष्टी बोलत आहे. आणि ते म्हणजे काय पहा, पण आता मी तुझ्याकडे येत आहे. आता वारंवार या वचनाचा शब्द प्रयोग जो आहे, हे जे शब्द आहे वारंवार आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटल की मी तुझ्याकडे येत आहे. या प्रार्थनेमध्ये तुम्हाला वारंवार हा शब्द प्रयोग पाहायला भेटल. आणि हा जो शब्द प्रयोग आहे, मी तुझ्याकडे येत आहे, हा शब्द प्रयोग देवाचं, त्या ख्रिस्ताची, त्या पित्यासोबतची महान सहभागिता, त्याचं अद्भुत कार्य, त्याबद्दल मार्गदर्शन करणारा आहे. त्यासोबत हा जो शब्द आहे तर आपल्याला कशाचं आठवण करून देणारा आहे की आता ती वेळ आलेली आहे. ज्यावेळेस इंग्लिश व्हर्जन जे आहे त्याचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्या ठिकाणी तशाच प्रकारे आहे. आणि मूळ भाषेमध्ये अशा प्रकारे आहे की आता माझी ती वेळ आलेली आहे. आणि ती वेळ कशाची, किंवा मी तुझ्याकडे येत आहे, ज्यावेळेस हा जो शब्द प्रयोग ख्रिस्त या ठिकाणी पुन्हा उच्चारत आहे, तर यातून आपल्याला काय पाहायला भेटत आहे? ज्या प्रकारे वचन 11 मध्ये तो म्हणतो त्याच प्रकारे इथं वचन 13 मध्ये तो पुन्हा त्या शब्दाचा उपयोग करत आहे. आणि आपल्याला यातून काय पाहायला भेटत आहे? का बरं
कशासाठी, कशाबद्दल ख्रिस्त या ठिकाणी बोलत आहे, मी तुझ्याकडे येत आहे. तर नक्कीच हे ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याबद्दल, त्याच्या मृत्यूबद्दल, पुनरुत्थानाबद्दल, स्वर्गारोहणाबद्दल आणि पित्याच्या उजवीकडे त्याचं बसणं सर्वाधिकाराने त्याबद्दल विशेष करून आणि त्याच्या त्या महान पुन्हा त्या गौरवी सहभागितेमध्ये जाणं त्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा शब्द आहे आणि ख्रिस्त किती उत्सुक आहे पित्याकडे जाण्यासाठी. ख्रिस्त किती आनंदित होत आहे, परंतु त्यासोबत फक्त तोच त्याचा आनंद नाही. आता आता त्याचा आनंद जे पित्याने त्याच्यासाठी दिलेले त्याचे लोक आहेत, निवडलेले लोक आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आहे आणि म्हणून त्यांची सुद्धा तो आठवण करत आहे, की माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा. त्याचा आनंद काय होता? त्याचा आनंद पित्यामध्ये होता आणि आपल्याला पाहायला भेटतंय, की त्याची जी सहभागिता त्या पित्यासोबत आहे, ती आनंदाने आणि ती ऐश्वर्याने गौरवी अशी ती सहभागिता होती आणि आपल्याला पाहायला भेटतं, की जणू काय मी तुझ्याकडे येत आहे, हा त्याचा महान आनंद प्रगट करणारे शब्द आहेत. तर मग माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा. ज्यावेळेस या वचनाबद्दल आपण आणखी पुढे विचार करतो, तर हे जे वचन आहे, जे आपल्याला वचन 11 मध्ये पाहायला भेटतं, की मी तुझ्याकडे येत आहे आणि आपल्याला पाहायला भेटतं, की तुझ्याकडे येत आहे. हे ख्रिस्ताची महान जी उत्सुकता आहे, त्याचा तो आनंद प्रगट करणारा हे वचन आहे आणि तो पुन्हा महान त्या गौरवात पित्याच्या अगदी जवळ आणि त्या घनिष्ठ सहभागितेमध्ये जाणार होता आणि पण त्यासोबत तो शिष्यांपासून शारीरिक रीतीने विभक्त होत होता आणि त्याच्याबद्दल तो प्रार्थना करत आहे आणि मग वचन 13 आणि त्याचा जो दुसरा भाग आहे तो बघा, माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा. कुणाचा? माझा आनंद, ख्रिस्ताचा आनंद. काय आहे ख्रिस्ताचा आनंद? कशा प्रकारे या वचनात तो म्हणत आहे, की माझा आनंद, कारण हे अगदी आवश्यक होतं, की शिष्यांनी तो आनंद ख्रिस्तापासून मिळवायला पाहिजे. पाहिजे होता. कारण ख्रिस्त हा त्या महान आनंदाचा नायक आहे. तो त्या महान आनंदाचं कारण आहे. तो त्या महान आनंदाचं वचन आहे. पण आपल्याला पाहायला भेटतं, की मनुष्याची स्थिती कशी आहे? ख्रिस्त विरहित रीतीने मनुष्य हा त्या धोक्यात आहे, नाशास पात्र आहे, अस्वस्थ आहे. त्याच्या जीवनाची जी स्थिती आहे त्याबद्दल आपण इथं पाहतो. परंतु केवळ ख्रिस्तामध्येच शांती आहे आणि शांती म्हणजे काय? ते जिवंत आणि पवित्र देवासोबत समेट. हे केवळ देवाच्या कृपेने आहे. ज्यांना आगाऊच त्या ख्रिस्ताठायी पित्याने निवडलेलं आहे, त्यांना त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील कार्याद्वारे, त्या ख्रिस्ताच्या महान सुवार्तेने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे ती शांती प्राप्त होते. आणि ती शांती म्हणजे काय आहे? सार्वकालिक ती शांती आहे. ती म्हणजे त्या जिवंत देवासोबत आपल्यासारख्या पापी, भ्रष्ट, नाशास पात्र लोकांचा ख्रिस्ताद्वारे समेट आणि हा भयंकर आणि अति उच्च आनंद आहे विश्वासणाऱ्यांकरिता. आणि ज्यावेळेस ख्रिस्त म्हणत आहे, की माझा आनंद, तर मग नक्कीच त्याचा आनंद कशामध्ये होता? त्याचा आनंद पित्याच्या त्या सहभागितेमध्ये जाण्याबद्दल तो बोलत आहे. त्यासोबतच त्यांना पित्याने ज्यांना दिलेला आहे, त्या विश्वासणाऱ्यांना त्याच्याबद्दल तो बोलत आहे आणि आता तो काही तासामध्ये त्या विश्वासणाऱ्यांकरिता, सर्व त्याच्या प्रिय लेकरांकरिता, शिष्यांकरिता तो त्या वधस्तंभावर जाणार होता आणि खरंच त्याचं ते वधस्तंभावर जाणं त्यांच्या ठायी आनंद परिपूर्ण करणार होतं. आणि जणू काय त्याचं ते वधस्तंभावरील जाणं त्याच्या शिष्यांना, त्याच्या प्रिय लेकरांना, त्याच्या निवडलेल्या लोकांना जणू काय आनंद आणि आशीर्वाद घेऊन येणार होतं. आणि त्याबद्दल आपण बोलतो आणि त्याचप्रमाणे माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा. याबद्दल विचार करत असताना कशा प्रकारे ख्रिस्ताचा आनंद त्याच्या प्रिय लेकरांच्या ठायी आणि शिष्यांच्या ठायी परिपूर्ण झाला. ज्यावेळेस आपण शिष्यांच्या भविष्याकडे पाहतो किंवा शिष्य यानंतर ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणानंतरचं शिष्यांचं जीवन ज्यावेळेस आपण पाहतो, त्यावेळेस आपल्याला हेच पाहायला भेटतं, की ख्रिस्ताचा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण होत आहे. कशा प्रकारे? कारण त्यांचं बसणं
ख्रिस्त होता, त्यांचं उठणं ख्रिस्त होता, त्यांचं बोलणं ख्रिस्त होता, त्यांचं वर्तन ख्रिस्त होता, त्यांची घोषणा ख्रिस्त होता आणि त्यांचं गौरव सुद्धा ख्रिस्तच होता. आणि म्हणून त्याद्वारे त्यांच्या ठायी पूर्णपणे ख्रिस्ताचा आनंद जो आहे अशा प्रकारे परिपूर्ण होत गेलेला आहे. आणि मग आपण ज्यावेळेस आणखी पुढे येतो, म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो. आता म्हणून मी या जगात गोष्टी बोलतो. कोणत्या गोष्टी आहेत? कोणत्या गोष्टीबद्दल इथं बोललं जात आहे? ख्रिस्त काय बोललेला आहे? या ठिकाणी जग हा जो शब्द आहे तो कोणाबद्दल वापरण्यात आलेला आहे? आता दोन प्रकारे जगाबद्दल आपण विचार करू शकतो. एका प्रकारे जर आपण जगाकडे पाहिलं तर सर्वसाधारणपणे सर्व मानवजात तिच्यासाठी त्याला जग हा शब्द वापरण्यात आलेला आहे. तर काही ठिकाणी फक्त विश्वासणाऱ्यांच्या गटाकरिता जग हा शब्द वापरण्यात आलेला आहे. तर काही ठिकाणी सर्व केवळ अविश्वासणाऱ्यांच्या गटाकरिता जग हा शब्द वापरण्यात आलेला आहे. तर मग इथं म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो हा शब्द जो आहे तो दोन प्रकारे आपण घेऊ शकतो. एक तर तो त्याच्या शिष्यांसमवेत ती प्रार्थना म्हणत आहे मोठ्याने, त्याबद्दल कदाचित वर्णन करणारा हा शब्द असावा किंवा दुसऱ्या दृष्टीने जर आपण याकडे पाहिलं तर तो काय करत आहे त्याच्या जीवनाद्वारे, त्याच्या कृत्यांद्वारे, त्याच्या शिक्षणाद्वारे त्याने काय केलेला आहे, त्याचा जो परिपूर्ण आनंद आहे तो पूर्णपणे प्रगट केलेला आहे. पित्यासोबतची त्याची महान सहभागिता त्याने प्रगट केलेली आहे. त्याची आणि त्याच्या शिष्यांसोबतची घनिष्ठता त्याने प्रगट केलेली आहे आणि या गोष्टी त्याने कृतीतून दाखवल्या, त्याने बोलून दाखवल्या, त्याने त्या सर्व गुप्तोपरी त्याने प्रगट केलेल्या आहेत. आणि विशेष करून ह्या वचनात ख्रिस्त का शिष्यांसाठी प्रार्थना करत आहे त्याचे कारण तो आता या ठिकाणी खास करून देत आहे. तो त्यांच्या भविष्याविषयी चिंताक्रांत आहे म्हणून नाही, तर या उलट त्यांच्या चिंता काळजीसाठी उपाय पुरवावा म्हणून आपल्याला पाहायला भेटते की तो या ठिकाणी प्रार्थना करत आहे. आपल्याला माहित आहे की आपले मन किती दुष्ट आहे आणि आपल्याला पाहायला भेटते की ते किती व्यभिचाराने भरलेलं आहे. नित्य देवाच्या विरुद्ध पातक करणार आणि ख्रिस्तविरहित लोकांची स्थिती ती आहे आणि जणू काय ते भौतिकतेमध्ये कुजत चाललेलं आहे. आणि अशा रीतीने आपण पाहतो की अशा स्थितीमध्ये त्याच्या हाती आपण पडलो तर नक्की आपल्याला पाहायला भेटते की आपलं जे स्वतःचं मन आहे त्या मनाच्या दुष्टतेच्या दैहिकतेच्या जर आपण पूर्णपणे हाती पडलो तर आपण त्याच्यापासून मागं फिरण्यासाठी आपल्यामध्ये ती ताकदच नाहीये. आपण स्वतःहून त्यापासून कधीच फिरू शकत नाही किंवा ते आपण सोडून देणं सुद्धा तितकंच कठीण आहे. सरळपणे आपण ह्यातून बाहेर निघू शकणार नाही. आणि म्हणूनच ख्रिस्त पित्याकडे त्याच्या शिष्यांच्या उपस्थितीत प्रार्थना करत आहे की हे केवळ ख्रिस्ताला काही शब्दांची गरज होती म्हणून तो या ठिकाणी या शब्दांचा उपयोग करत आहे किंवा त्याला ती प्रार्थना लांबवायची होती म्हणून तो या शब्दांचा उपयोग करत आहे म्हणून नाही, तर नक्कीच या ठिकाणी हे जे शब्द तो बोलत आहे की ह्या गोष्टी मी जगात बोललो आहे तर नक्कीच तर सर्व जो त्याची प्रिय लेकर आहे ते या जगात राहत असताना आपल्याला पाहायला भेटतं की त्यांच्या जीवनातून तो जो संशय आहे सर्वतोपरी निघून जावा त्यासाठी तो प्रार्थना करत आहे. ते ऐकतील अशा रीतीने तो प्रार्थना करत आहे कारण ते त्याच्या जवळच आहेत, त्याच्या उपस्थितीत ते आहेत. त्यांचे मन शांत आणि स्थिर व्हावे म्हणून तो अशा प्रकारे शब्द बोलत आहे. कारण त्यांचे तारण जे अगोदरच सुरक्षित होते ख्रिस्ताठायी आता त्याची पूर्णतः तो त्याच्या त्या वधस्तंभावरील जाण्याद्वारे, त्याच्या मृत्यूद्वारे, पुनरुत्थानाद्वारे, त्याच्या स्वर्गरोहणाद्वारे, त्याच्या त्या अद्भुत कार्याद्वारे जे आता काही तासामध्ये तो अगदी स्पष्ट रीतीने करणार होता, त्याद्वारे ते पूर्ण होणारच होतं. आणि आता मात्र नक्कीच ख्रिस्ताने त्यांना पित्याच्या हाती सोपवलेलं आहे आणि ही तारणाची सुरक्षा जी आहे ती प्रदर्शित करणार आहे. तर मग ह्या गोष्टीनुसार ज्यावेळेस आपण पाहतो की म्हणून मी
जगात ह्या गोष्टी बोललेला आहे, तर नक्कीच ख्रिस्ताचं जीवनपट, ख्रिस्ताने दिलेलं शिक्षण आणि ख्रिस्ताची जी साक्ष आहे त्या शिष्यांकरिता त्या सर्व गोष्टी आणि विशेष करून अध्याय त्या ज्या वरच्या खोलीमध्ये ज्या ठिकाणी त्याने शेवटचं भोजन शिष्यांसोबत केलेलं आहे, त्या ठिकाणी तो शिष्यांसोबत जे काही त्याने शेवटचा उपदेश केलेला आहे, अध्याय 13 ते अध्याय 16 पर्यंत, त्या सर्व गोष्टींचं वर्णन तो ह्या शब्दामध्ये करत आहे. म्हणून मी जगात ह्या गोष्टी बोलतो आणि बोलतो हा जो शब्द आहे आणि मी त्यांना तुझे वचन दिले आहे, या दोन शब्दाकडे आपण पाहूया. बोलतो आणि वचन. वचन 14 त्याचा पहिला भाग मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की मी त्यांना तुझे वचन दिले आहे आणि वचन 13 त्याचा शेवटचा भाग सांगतो म्हणून मी या गोष्टी बोलतो. हे जे वचन आहे जणू काही एकमेकांना जोडलेले आहेत आणि हे दोन्ही वचन बोलतो आणि वचन दिले आहे. हे दोन्ही वचन जे आहे ती वचनाची सर्वश्रेष्ठता, त्याचं अधिकारयुक्तपण, त्या वचनाची ईश्वर प्रेरित पण म्हणजे हे जे वचन आहे ते देवापासून आहे. तो देवाचा शब्द आहे. देव त्याचा लेखक आहे. ते बिनचूक आहे. त्याच्यामध्ये कसल्या प्रकारची चूक नाही. ते अगदी अढळ आहे. ते कधीच ढळणार नाही. ते सत्य आहे कारण त्या जिवंत, सत्य, पवित्र, कधी न बदलणाऱ्या देवाच्या मुखातील शब्द आहे आणि तेच वचन त्याने प्रेषितांना सोपवून दिलेलं आहे. तेच वचन प्रेषितांद्वारे त्याने लिखित स्वरूपामध्ये सर्व त्याच्या विश्वासणाऱ्या लोकांना सोपवून दिलेलं आहे आणि तेच वचन ख्रिस्ताचा आनंद त्याच्या प्रिय लेकरांच्या जीवनामध्ये परिपूर्ण करणारा आहे. तर मग पहिलं सत्य जे आहे ख्रिस्ताच्या महायाजकीय प्रार्थनेमधील ते हेच आहे की त्याचा आनंद आणि ते आपल्याला त्या वचनाद्वारे पाहायला भेटतं. त्याच्या जीवनाद्वारे त्याने शिष्यांच्या ठायी तो आनंद प्रगट केला आणि शिष्यांच्या जीवनाद्वारे त्याचा आनंद परिपूर्ण होत आहे. त्याच प्रकारे आज सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं त्याने दिलेलं ते पवित्र वचन जे आहे ते अधिकारयुक्त आहे. ते लिखित स्वरूपात आपल्याला देण्यात आलेलं आहे. ते ख्रिस्ताचा महान तो आनंद आपल्या ठायी परिपूर्ण करणारा आहे आणि नित्य त्याच्याकडे आपली दृष्टी लावण्यास ते मदत करणारा आहे. तर हे पहिलं सत्य आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्याकडे वळत असताना दुसरं जे सत्य आहे आजच्या या संदर्भामधून ते दुसरं सत्यामध्ये आपण पाहत असताना 3 वचन आपण अभ्यासणार आहोत. विशेष करून वचन 14 त्याचा दुसरा भाग, वचन 15 आणि वचन 16. आता वचन 14 कडे आपण त्याचा दुसरा भाग जो आहे त्याकडे आपण जाऊया. जगाने त्यांचा द्वेष केला कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. आता का बरं वचन 13 मध्ये तो अशा प्रकारे प्रार्थना करत आहे की मी माझा आनंद त्यांच्या ठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी या गोष्टी बोललेलो आहे आणि मी त्यांना तुझे वचन दिलेले आहे. आता त्याचं अधिक कारण आणि अधिक स्पष्टीकरण तो वचन 14 ते 16 मध्ये देत आहे. आणि इथं विशेष करून ज्यावेळेस तुम्ही वचन 14 त्याचा दुसरा भाग पाहाल तर इथं जगाने त्यांचा द्वेष केला. आता इथं जग हा जो शब्द आहे तो किती वेळा आलाय बघा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 वेळा. आणि विशेष करून इथं पहिल्या वचन 14 मध्ये जग हा जो शब्द वापरण्यात आलेला आहे. 3दा हा शब्द आहे 14व्या वचनामध्ये. हा जो शब्द आहे तो आपल्याला त्या भ्रष्ट जगाविषयी मार्गदर्शन करणारा आहे. त्या अविश्वासी जगाविषयी मार्गदर्शन करणारा आहे. जे जग ख्रिस्ताचा द्वेष करणारा आहे. जे जग जिवंत देवाचा द्वेष करणारा आहे. जे जग भ्रष्ट आहे. जे जग नाशास पात्र आहे आणि अशा जगामध्ये ख्रिस्त म्हणत आहे की त्याच्या लोकांना अशा जगामधून पित्याने त्याच्या ख्रिस्ताकरिता काही लोकांना दिलेला आहे आणि त्या जगामध्ये राहत असताना ते लोक आता ख्रिस्ताचे अनुयायी आहेत. त्या सत्याकडे ते आपली वाटचाल करत असताना जग जे आहे ते आता त्याच्या लोकांचा द्वेष करेल त्याच्याबद्दल तो बोलत आहे. तर मग नक्कीच अशा स्थितीमध्ये तो देवाकडे काय करत आहे, विनंती करत आहे, ज्याबद्दल आपण वचन 15 मध्ये शिकणार आहोत. तर पुढे वचन 17 मध्ये
त्याचा वचन 14 मध्ये त्याचा जो दुसरा भाग आहे त्यामध्ये बघा जगाने त्यांचा द्वेष केला आहे. कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. का बरं जग द्वेष करतं? विश्वासणाऱ्यांचा जगाने का द्वेष केला? ख्रिस्ताचा यहुद्यांनी का द्वेष केला? या सर्वच कारण म्हणजे एकच आहे आणि ते म्हणजे मनुष्याची पूर्ण भ्रष्टता. भ्रष्ट मनुष्य त्या जिवंत देवाचा कधीच स्वतःहून स्वीकार करू शकत नाही. मनुष्याची दयनीय अवस्था दाखवणारा हा शब्द आहे. देवाचा ते द्वेष करत आहे. विश्वासणाऱ्यांचा ते द्वेष करणारा आहे. जगाची पूर्ण भ्रष्टता, सर्व मानवजातीची पूर्ण भ्रष्टता दाखवणारा हा शब्द आहे. आणि विशेष करून इथं आपल्याला पाहायला भेटतं की आणखी एक युक्तिवादात्मक विनवणी तो पित्याकडे सादर करत आहे. आणि विशेष करून शिष्यांच्या वतीने तो ती सादर करत आहे. कारण त्यांना मदतीची गरज आहे. का बरं? कारण आत्ताच आपल्याला माहित आहे की ख्रिस्त 16व्या अध्यायामध्ये आणि वचन 33 मध्ये त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला क्लेश होतील. आणि मग ते का होतील त्याचं कारण सुद्धा तो त्या प्रार्थनेमध्ये देत आहे. तो ती प्रार्थना मोठ्याने करत आहे, जेणेकरून शिष्य ते ऐकतील आणि त्या क्लेशातून जाताना त्यांना या प्रार्थनेचं नित्य स्मरण राहील की नाही, तो जो महान याजक आहे, जो महान मध्यस्थ आहे, जो आमचा प्रभू आहे, त्याला सुद्धा जगाने सोडलेलं नाही. तो सुद्धा या स्थितीमधून गेला. त्याने तो आपल्यासाठी आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी तो कित्ता ठेवून गेलेला आहे आणि म्हणून तो आमच्या सोबत आहे. तो इमॅन्युअल प्रभू आमच्या सोबत आहे. या सर्व स्थितीमध्ये जगाने किती द्वेष केला, तिरस्कार केला, तरी तो प्रभू आम्हाला या सर्व स्थितीमध्ये कृपा आणि दया तो पुरवणारा आहे. तर नक्कीच तो या ठिकाणी शिष्याच्या वतीने प्रार्थना करत आहे आणि विशेष करून ख्रिस्ताशी संयुक्त या नात्याने आपण पाहतो की जगापासून ते तिरस्कार मिळवणारे होते आणि ह्यामुळे त्यांनी देवाच्या वचनाला कवटाळून धरलेलं आहे. जे जग स्वीकारू शकत नाही. जे ज्या वचनाला त्यांनी कवटाळून धरलेलं आहे, ज्या ख्रिस्ताला त्यांनी कवटाळून धरलेलं आहे, त्या त्या त्याला जग जे आहे ते कधीच योग्यरीतीने स्वीकारू शकणार नाही. आणि जर त्याने अ, असे म्हटले असते, की जे तुझ्याशी संयुक्त आहे, त्यांचे संरक्षण कर, जे तुझ्या वचनात आहेत, म्हणून जगाद्वारे त्यांचा तिरस्कार होतो. अशा प्रकारे तो म्हणत नाही, तर तो या ठिकाणी म्हणतोय, की जगाने त्यांचा द्वेष केलाय, कारण मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. का बरं जग तिरस्कार करतं? त्याच्यासाठी आपल्याला उत्पत्ती 3ऱ्या अध्यायामध्ये जाणं गरजेचं आहे. तो नियम देवानेच लावून दिलेला आहे. आणि तिथं अगदी स्पष्ट केलेलं आहे. बघा अध्याय 3 आणि वचन 15 मध्ये काय सांगितलं ज्यावेळेस तो एकीकडे सर्पाला त्या सैतानाला तो शाप देत आहे, तर दुसरीकडे तो विश्वासणाऱ्यांना आशा देत आहे आणि ती काय बरं? स्त्रीची संतती तुझे म्हणजे सैतानाचे त्या सर्पाचं डोके फोडील म्हणे आणि तू तिची टाच फोडशील. आणि स्त्रीच्या संततीमध्ये आणि सैतानाच्या संततीमध्ये म्हणे परस्पर वैर स्थापिन म्हणे मी. देवाने ते वैर स्थापिलेलं आहे. ते एक कारण आहे. का बरं जगाचा जग द्वेष करतं विश्वासणाऱ्याचा त्याचं पहिलं कारण म्हणजे काय झालेलं आहे? पहिलं कारण म्हणजे 3रा अध्याय वचन 15 नुसार देवाने ती वैर स्थापिलेला आहे. दुसरं कारण म्हणजे का बरं जग त्याचा द्वेष करतं विश्वासणाऱ्यांचा आणि ख्रिस्ताचा. त्याचं दुसरं कारण म्हणजे पूर्ण भ्रष्टता. आत्मिक मृत्यू इफिसकारास पत्र सांगतं, तुम्ही आपल्या अपराध आणि पातकामध्ये मेलेले असे होता आणि आहात ख्रिस्ताठायी, ख्रिस्ताविरहित. परंतु जे ख्रिस्ताठायी आहे त्यांना देवाच्या कृपेने जिवंत करण्यात आलेलं आहे, त्या महान सुवार्तेने. तर नक्कीच दुसरं कारण हे आहे, की मनुष्याची पूर्ण भ्रष्टता. भ्रष्ट मनुष्य कधीच त्या जिवंत देवाकडे आशेने पाहू शकत नाही. त्या जिवंत देवाचा शोध करू शकत नाही, तर त्या जिवंत देवाच्या विरुद्ध नित्य बंडावा करणारा तो असतो. तिसरं कारण म्हणजे 2 गट म्हणजे निवडलेले आणि न निवडलेले म्हणजे तारलेले आणि न तारलेले. जर याचा आपण उदाहरणाने जर आपण याकडे पाहिलं,
तर प्रकाश आणि अंधकार कधीच एक होऊ शकत नाही. त्याच प्रकारे विश्वासणारे आणि अविश्वासणारे त्यांचा मेळ कधीच होणार नाही. त्यांची वैचारिक पात्रता कधीच एक होणार नाही आणि म्हणून जग जे आहे ते नक्कीच विश्वासणाऱ्यांचा आणि त्याच्या प्रिय लेकरांचा द्वेष करतं. आणि म्हणून त्याचं आणखी कारण तो चौथं कारण देत आहे आणि ते म्हणजे काय? मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय आहे? त्याबद्दल आपण पुढे पाहणार आहोत. त्यानंतर आता मी जगाचा नाही, ज्यावेळेस ख्रिस्त अशा प्रकारे म्हणत आहे, की मी जगाचा नाही, तर हे जग आपण आत्ताच पाहिलं, की जे दुष्टतेने भरलेलं आहे, भ्रष्ट आहे, ज्या पापी आणि सर्व त्या पापी भ्रष्ट लोकांबद्दल बोललं जात आहे. या पापी भ्रष्ट जगामध्ये ख्रिस्त होता. मी जगाचा नाही. याबद्दल बोलत असताना लक्षात घ्या, ख्रिस्त आणि त्याचे शिष्य त्या भूतलावर राहिलेले आहे. ख्रिस्त जो स्वर्गातून उतरलेला प्रभू त्या भूतलावर राहिला, तो बोलला, तो चालला, तो वागला. त्याने सर्व काही या भूतलावर केलेलं आहे. एक परिपूर्ण मानव या नात्याने. परंतु ज्यावेळेस इथं वर्णन होत आहे, की मी जगाचा नाही, तर नक्कीच यातून आपल्याला हे पाहायला भेटत आहे. ख्रिस्ताचं दैवत्व प्रगट करणारा हा शब्द आहे, की तो या जगापेक्षा वेगळा आहे. तो महान निर्माणकर्ता प्रभू आहे. त्याच्या मी या शब्दामध्ये अ, भर देण्यात आलेला आहे आणि हा मी जो शब्द आहे, तो त्या यहोवा, त्या महान प्रभू, त्या पित्याच्या समान असणारा, पवित्र पित्याच्या जवळचा आणि त्या पित्या समान त्या देवपणामध्ये असणारा तो पुत्र आहे. त्याचं वर्णन करणारा हा शब्द आहे. आणि ख्रिस्ताचं दैवत्व प्रगट करणारा हा शब्द आहे. मी जगाचा नाही, तर वचन 14 आणि 16 या दोन्ही वचनाबद्दल आपण एकत्र विचार करूया. बघा वचन 16, जसं मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. वारंवार या वचनांची पुनरावृत्ती इथं होत आहे. बघा, आता जसा मी, तर इथं ख्रिस्ताबद्दल बोललं जात आहे, की मी ख्रिस्त स्वतःला म्हणून उद्देशित आहे. मी जगाचा नाही. तर आत्ताच आपण पाहिलं, की जगाने का बरं द्वेष केलेला आहे आणि इथं मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. हे जे दोन्ही वचनं आहेत, ते आपल्याला आता एका तत्वाविषयी शिकवत आहेत आणि तेच तत्व जे आहे ते आपल्या या दुसऱ्या सत्याचं किंवा दुसऱ्या या भागाचं सत्य आहे आणि ते तत्व म्हणजे काय? विभक्त जीवन किंवा विभक्तीकरण. आणि विभक्तीकरण हे आपल्याला ही दोन्ही वचनं किंवा ही सर्व वचनं आपल्याला मार्गदर्शन करत आहे. पहिली गोष्ट विभक्तीकरण म्हणजे काय बरं? जर आपल्याला विभक्तीकरण हा जो विषय आहे तो समजला तर आपल्याला हे समजेल की जग का बरं द्वेष करतं. जर आपल्याला विभक्तीकरण हा शब्द विषय जर आपल्याला समजला तर आपल्याला हे सुद्धा समजेल की ख्रिस्त जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही असं का म्हणत आहे. जर आपल्याला विभक्तीकरण हा विषय समजला तर आपल्याला वचन 15 सुद्धा समजेल, की तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो. तर विभक्तीकरणाकडे आपण जाऊया. विभक्तीकरण म्हणजे काय आहे? आता ज्यावेळेस आपण सर्वसाधारणपणे मनुष्याबद्दल विचार करतो, तर नक्कीच शिष्यांबद्दल तो प्रार्थना करत आहे, तर नक्कीच शिष्य त्यांच्या जन्माने ते या भूतलावर जन्मले आणि नक्कीच ते या जगामध्ये जन्मास आलेले आहेत. आणि ख्रिस्तविरहित ख्रिस्त प्राप्त होण्या अगोदर त्यांच्या त्या नियोजित पित्याने त्या नियोजित केलेल्या वेळेच्या अगोदर आपण पाहतो, की त्यांची जी स्थिती होती ख्रिस्तविरहित ती अशाच प्रकारे होती सर्वसाधारणपणे सर्व मनुष्यांप्रमाणे. ती स्वभावतः देवाच्या क्रोधाची प्रजा असे होते आणि सर्वच मानवजात ख्रिस्तविरहित देवाच्या क्रोधाची प्रजा अशी होते. पण आता आपल्याला पाहायला भेटतं, की त्यांचं स्थान आणि सर्व त्या निवडलेल्या लोकांचं स्थान ज्यावेळेस सुवार्तेच्या द्वारे त्यांचं जीवन बदललं जातं, त्या क्षणी त्या तारणाच्या कार्याद्वारे त्यांचं स्थान सुद्धा बदललं जातं आणि नक्कीच इथं मी जगाचा नाही ज्यावेळेस बोललं जात आहे, तर ख्रिस्त म्हणत आहे, की मी जगाचा नाही म्हणजे त्याच्या ठायी पापाचा एक कण सुद्धा नव्हता. नक्कीच मी जगाचा नाही ज्यावेळेस ख्रिस्त म्हणत आहे, तर तो या भूतलावर नक्कीच राहिला, वाढला.
परंतु मी जगाचा नाही ज्यावेळेस ख्रिस्त म्हणत आहे, तर त्याची परिपूर्णता, त्याचं अतिउच्चपण, त्याचं वेगळंपण, त्याचं पावित्र्य प्रगट करणारा हा शब्द आहे. तो जगापेक्षा, जगातील त्या दुष्टांपेक्षा आणि त्याचा तो तिरस्कार करणारा आहे, तो अतिपवित्र आहे. तर दुसरीकडे तसे तेही जगाचे नाहीत. तर हे आपल्याला विभक्तीकरणाबद्दल आणि विशेष करून त्या पाचारणाबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणारा आहे. आणि ते म्हणजे काय? तारणासाठी पाचारण, आणि ते पाचारण कुठून आहे? जगातूनच त्याने काय केलं बरं? दुसऱ्या ठिकाणाहून त्याने बोलवलेलं नाही, तर या पापी, भ्रष्ट त्या सर्व मानवजातीमध्ये आपण सुद्धा नाशास पात्र होतो. परंतु आपण सुद्धा सर्व नाशास पात्र असताना, आपण सर्व आपल्या अपराधामध्ये, पातकामध्ये मेलेले असताना सुद्धा त्याने काय केलं? त्या स्थितीमधून काहींना तर त्याच्या पुत्राकरिता तो निवडत आहे, आणि त्या निवडलेल्या गटांना तो योग्य वेळी त्या सुवार्तेच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो त्यांना तारण देत आहे. आणि त्या दृष्टीने अगोदर आपण जन्माद्वारे, या जगात जन्माद्वारे पापी स्वभाव आणि भ्रष्टतेचे आणि देवाच्या क्रोधाची प्रजा होतो, परंतु आता तारणाने आपण त्या देवाची लेकरं झालेलो आहोत. आपलं स्थान बदललेलं आहे. आणि ह्या दृष्टीने आता आपण जगाचे नाहीयेत, म्हणजे आता आपण त्या नाशाचे पुत्र नाहीत. आता आपण देवाच्या क्रोधाची प्रजा नाही. आता आपण त्या जिवंत देवाची लेकरं आहोत. आणि हे केवळ देवाच्या कृपेचं कार्य आहे. देवाच्या हातून घडतं, जे आपल्या हातून नाहीये. नक्कीच या जगामध्ये आपण होतो, परंतु नक्कीच आता जगापासून वेगळे करण्यात आलेले आपण आहोत. त्यांच्या त्याच्या त्यांचे जीवन बदलणं, आणि आपल्याला पाहायला भेटतं की हे जगाने त्यांचा तिरस्कार करावा ह्याचं कारण आहे. कारण आता आपलं जीवन बदललेलं आहे. जग जगाच्या रहाटीप्रमाणे चालणारं आहे. जग नाशाकडे आहे. जे देवाचा द्वेष करणारं आहे. आता आपण त्यामधून बाहेर आहोत, कारण आपल्याला ते सत्य समजलेलं आहे. त्या सत्याने आपल्याला स्वतंत्र केलेलं आहे. आता आपण त्या जगाच्या रहाटीप्रमाणे चालत नाही, तर आपण त्या जिवंत देवाच्या वचनाप्रमाणे चालतो. तर नक्कीच ते जग आपला द्वेष करणार, त्याचं ते कारण आहे. त्यानंतर विभक्त जीवनाबद्दल आपण विचार करत असताना, विभक्त म्हणजे रोमकरास पत्र 12वा अध्याय आणि वचन 1 आणि 2 नुसार जगापासून वेगळंपण, त्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा शब्द आहे. ज्या ठिकाणी पॉल म्हणतो की तुम्ही या युगाबरोबर समरूप होऊ नका. विभक्तीकरणाबद्दल विचार करत असताना या युगाबरोबर समरूप होऊ नका, याचा अर्थ असा नाही की आता तुम्ही कुठंतरी चंद्रावर जाऊन राहा, अशा प्रकारे इथं सांगितलेलं नाही. तर या जगाबरोबर समरूप होऊ नका. तर जगाबरोबर समरूप होणं आणि जगाबरोबर समरूप होऊ नका, या दोन शब्दाबद्दल विचार करत असताना लक्षात घ्या, नक्कीच ज्यावेळेस ख्रिस्ताने ती महान आज्ञा दिलेली आहे, तर त्या महान आज्ञाच्या कार्याकरिता, सुवार्ता प्रसाराकरिता आपल्याला प्रत्येक व्यक्तीसोबत आपलं नातं योग्य रीतीने राखणं गरजेचं आहे. एकीकडे ख्रिस्त अशा प्रकारे पण म्हणतो, की तुमचं वर्तन पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचं गौरव व्हावं. तर नक्कीच मग ते वर्तन फक्त कुटुंबातच नाही, तर समाजामध्ये सुद्धा आहे. तर एकीकडे आपल्याला समाजामध्ये सुद्धा ठेवलेलं आहे, या जगामध्ये सुद्धा ठेवलेलं आहे, आणि दुसरीकडे या जगातून वेगळं सुद्धा केलेलं आहे. तर ते वेगळं पण म्हणजे काय आहे, की आता आपल्याला त्या जगाची जगाची जी संस्कृती आहे, जगाचं जी चालीरीती आहे, जे काही आहे, जे देवाच्या वचनाला विरोध करणारा आहे, त्याच्याशी आपण एक होऊ शकत नाही. केवळ सुवार्ता प्रसाराकरिता आपण एकमेकांशी संबंध ठेवतो. परंतु आपलं कुटुंब काय आहे? सर्व विश्वासणारे. आणि विशेष करून अ, अ, विभक्तीकरणाबद्दल विचार करत असताना वैयक्तिक रीतीने आपण पाहतो, की जगापासून वेगळं राहणं. त्यानंतर पहिले थेसलोनी 5वा अध्याय वचन 22 नुसार सर्व प्रकारच्या दुष्टाईपासून विभक्त किंवा दूर राहणं, त्याबद्दल सुद्धा विभक्तीकरण जे आहे तो विषय शिकवतो, की पापापासून नित्य दूर राहायला पाहिजे. त्यानंतर विवाहाबद्दल आपण विचार करतो, विभक्तीकरण या विषयाच्या अंतर्गत. तर विवाहाबद्दल विचार करत असताना दुसरे करिंथ 6वा अध्याय वचन 14 ते 17 मध्ये सांगितलं, की अविश्वासणाऱ्यांसोबत
तुम्ही काय होऊ नका म्हणे, जडून विजोड होऊ नका. तर मग विश्वासणारे आणि विश्वासणाऱ्यांनी अविश्वासणाऱ्यांशी जडू नये. विश्वासणारे अविश्वासणाऱ्यांशी जडू शकत नाहीत. त्याबद्दल सुद्धा विभक्तीकरण हा जो विषय आहे तो शिकवतो. त्यानंतर विभक्तीकरणाबद्दल विचार करत असताना आता मंडळीबद्दल विचार करूया आपण. प्रगटीकरण 2रा अध्याय वचन 14 आणि 15 ज्यावेळेस आपण वाचतो तर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला भेटतील. वचन 14 आणि 15 प्रगटीकरण वचन 14 आणि 15 मी आपणा सर्वांकरिता वाटतो. 2रा अध्याय वचन 14 आणि 15. तथापि तुला थोड्या गोष्टीविषयी दोष देणे मला प्राप्त आहे, त्या ह्या की बलामाच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोक तेथे तुझ्याजवळ आहेत. त्याने मूर्तीला दाखवलेले नैवेद्य खाणे व दारकर्म करणे हे अडखळण इस्रायलाच्या संतानापुढे ठेवण्यास बलाकाला शिकवले. तसेच निकलाइतांच्या तशाच प्रकारच्या शिक्षणाप्रमाणे चालणारे लोकही तुझ्याजवळ आहेत, त्यांचा मी द्वेष करीतो. म्हणजे आता इथं परगम येथील मंडळीबद्दल च पत्र आहे त्या ठिकाणी प्रगटीकरणामध्ये अगदी स्पष्ट रीतीने त्या मंडळीबद्दल मार्गदर्शन करत आहे, की ती मंडळी जी आहे ती त्या जगाशी समरूप झालेली होती. त्याबद्दल ही वचन मार्गदर्शन करत आहे. त्याच प्रकारे मंडळीने जगातील विचार, जगातील राजकीय गोष्टी किंवा जगातील कोणतंच तत्व मंडळीमध्ये एकत्रित करू नये. मंडळीने त्याचा स्वीकार करू नये. केवळ देवाचं वचन आणि केवळ वचनालाच मंडळीमध्ये स्थान असावं. मंडळीचं मस्तक कोण आहे? ख्रिस्त. मंडळीने केवळ ख्रिस्ताच्या अधीन व्हावं आणि मंडळीने केवळ ख्रिस्ताच्या वचनाच्या अधीन व्हावं. तर मंडळीबद्दल विभक्तीकरणाबद्दल आपण विचार करतो तर मंडळीचं जीवन अशा प्रकारे आहे. तर विभक्तीकरणाबद्दल विचार करत असताना आणखी काय आपल्याला शिकायला भेटतं तर ते म्हणजे विभक्त जीवन जे आहे ते तडजोड करणारं जीवन नाही. तुम्ही तडजोड करू शकत नाही. देवाचं वचन त्याच्याबद्दल फार गंभीर रीतीने शिकवतं. तडजोडीचा देवाला फार भयंकर राग आहे. हे पण चालतं, ते पण चालतं. इकॉनॉमिकल सर्व काही एक आहे, सर्व काही चालतं. ही भयंकर तत्व आहे. देवाच्या वचनाच्या विरुद्ध, देवाच्या विरुद्ध बंड करणारा तत्व आहे. तर मग नक्कीच महायाजकीय प्रार्थनेमधील तत्व जे आहे ते प्रगट करणारा हा शब्द आहे आणि विशेष करून वचन 15 मध्ये फार सुंदर रीतीने तो एक शब्द प्रयोग करत आहे. बघा, तू त्यांना जगातून काढून घ्यावेस अशी विनंती मी करत नाही. किती सुंदर रीतीने इथं वर्णन केलं आहे, की ख्रिस्त आता या शब्द प्रयोगामधून तो जी प्रार्थना प्रेषितांसाठी करत आहे, त्यामधून तो प्रेषितांना हे पण आठवण करून देत आहे, की तुम्हाला तुमच्यापासून क्लेश दूर होणार नाहीये. तुमच्यापासून आजार पण मी काढून घेणार नाही. पुष्कळ लोक वचनाचा विपर्यास करतील, की "अरे, मी जगाचा नाही, मग ख्रिस्त प्रार्थना करत आहे, याचा अर्थ आमच्यावर कसल्या प्रकारचा त्रास, क्लेश येणार नाही." तर नक्कीच तसं नाही. ख्रिस्त म्हणत आहे, की मी तुम्हाला ह्या दुष्ट, भ्रष्ट आणि तिरस्कार करणाऱ्या जगामध्ये ठेवलेला आहे. परंतु या स्थितीमध्ये असताना मग तो काय प्रार्थना करत आहे? मी तू त्यांना जगातून काढून घ्यावेस. म्हणजे हा जो शब्दप्रयोग आहे जसं एलिया आणि हनोकाला काढून घेण्यात आलं. जसं एलिया आणि हनोकाला काढण्यात आलं किंवा स्वर्गात घेण्यात आलं होतं, तशा प्रकारे हा शब्द वापरण्यात आलेला आहे. की तो म्हणतो, की मी असं नाही म्हणत, की मंडळीला तो आता डायरेक्ट वरती उचलून घे. नाही. तो म्हणतोय, काय म्हणत आहे? काय विनंती करत आहे? तर तू त्यांना वाईटापासून राखावे. तर इथं जगातून काढून घ्यावेच अशी विनंती करत आहे. तर हे वाक्य काय करत आहे? विश्वासणाऱ्यांना हे अगदी स्पष्ट करतं, की तुम्हाला जगापासून दूर केलेले आहे, परंतु तुम्हाला विभक्त जीवन जगायचं आहे. तुम्हाला जगामध्येच त्याने ठेवलेलं आहे. अ, जसं तुम्हाला विभक्त जीवन जगायचं आहे, पण जग तुमच्यापासून दूर नाही. जरी तुम्हाला जगापासून दूर केलेलं आहे, तरी जग तुमच्यापासून दूर नाही आणि अ, अशा स्थितीमध्ये तुम्ही त्या जगामध्ये आहात आणि या जगामध्ये वावरत असताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. तिरस्कार, अ, आजारपण, त्रास, क्लेश, दुःख
आणि या सगळ्या गोष्टीला सामोरं जात असताना तो काय म्हणत आहे बघा, दुष्टतेपासून राखले जावे म्हणून ख्रिस्त प्रार्थना करत आहे. तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करतो. वाईट काय आहे? पाप, जे दुष्टतेने भरलेलं आहे, जे दुष्ट आणि अति वाईट आहे, जे देवाविरुद्ध कार्य करणार आहे, जे देवाच्या नीतिमान नियमाविरुद्ध आणि मनुष्यावर विध्वंस आणि नाश घेऊन येणारा आहे. आणि प्रेषित आणि सर्व विश्वासणारे त्या पापाच्या निश्चिततेपासून नाही, त्या पापाच्या कार्यांपासून नाही, पण पापाच्या सत्तेपासून, त्यामध्ये पडण्यापासून आणि सार्वकालिक नाशापासून राखले जावे म्हणून ख्रिस्त पित्याकडे प्रार्थना करत आहे. जगाचा दुष्टतेपासून, जगाच्या दुष्टतेपासून, छळापासून नाही, पण भ्रष्टतेपासून, वासनेपासून, दुष्ट मनुष्यांपासून आणि सैतानापासून विश्वासणारे राखले जावे म्हणून ख्रिस्त हे बोलत आहे. आणि दुष्टाईची गंभीरता या ठिकाणी प्रगट करणारे हे शब्द आहे. देव केवळ त्याच्या लोकांना अशांपासून राखू शकतो. ख्रिस्ताचे महान प्रेम प्रगट करणारे हे शब्द आहे. आणि ते किती प्रिय, जणू काय ते शिष्य आणि सर्व त्याची प्रिय लेकरं त्या ख्रिस्तासाठी किती अधिक प्रिय आहेत, त्याचं वर्णन करणारा हा शब्द आहे. आणि तो किती त्यांची काळजी घेत आहे त्याबद्दल वर्णन करणारा हा शब्द आहे. तर हे दुसरं तत्व आहे जे आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करतं. त्यानंतर आजच्या अ, अ, या संदर्भामधील जे शेवटचं तत्व आहे, त्याबद्दल आपण आता विचार करणार आहोत. आणि ते म्हणजे तिसरं तत्व आहे, ते म्हणजे काय? ख्रिस्ताची महायाजकी प्रार्थना काय होती बरं? शिष्यांना सत्यवचनात समर्पित करावे म्हणून. किंवा अशा प्रकारे पण आपण घेऊ शकतो, की शिष्यांना सत्यवचनात समर्पित करावे म्हणून ख्रिस्ताची महायाजकीय प्रार्थना. त्यासाठी वचन 17 ते 19. तू त्यांना सत्य वचनात, तुझ्या सत्यात समर्पित कर. तुझे वचन हे सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवलेस, तसे मीही त्यांना जगात पाठवले. आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करतो. आता वचन 17 जो आहे, काय सांगितलं? तू त्यांना, कोण तू म्हणजे कोण? पित्याला इथं बोललं जात आहे. त्यांना म्हणजे कोण? शिष्य आणि त्याची निवडलेली लोक. त्यांना कशात समर्पित कर? सत्यात समर्पित कर. का बरं? कारण याच्या अगोदरची वचनं अगदी स्पष्ट करत आहेत, की जग त्यांचा द्वेष करणार आहे आणि भयंकर अशा या जगामध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. तर त्यांना वाईटापासून राखावं, त्याच्याकरिता त्यांना सत्यात समर्पित होणं गरजेचं आहे. ही वचनं एकमेकांना अगदी संलग्न आहेत. आणि मग इथं सत्य हा जो शब्द आहे, त्याच्यासाठी ग्रीक जो शब्द वापरण्यात आलेला तो आहे, त्याचा ग्रीक शब्द आहे अलेथिया, ज्याचा अर्थ होतो सत्य, वास्तविकता. आणि समर्पित या शब्दासाठी इंग्लिशमध्ये इथं समर्पित वापरलेला आहे, परंतु इंग्लिश व्हर्जन मध्ये, इंग्लिश भाषांतरामध्ये इथं वेगळा शब्द वापरण्यात आलेला आहे. आणि तो म्हणजे सॅन्टिफाय, म्हणजे शुद्ध. अशा प्रकारचा शब्द इथं वापरण्यात आलेला आहे. आणि शुद्ध याच्यासाठी ग्रीक जो शब्द आहे, त्या ग्रीक शब्दाचा जो अर्थ आहे, तो अशा प्रकारे आहे, की ऐहिक गोष्टीपासून विभक्त आणि देवाला समर्पित. आणि समर्पित आणि शुद्धीकरण ह्यामध्ये देवाचं नीतिमत्व आणि राज्य यांचा समावेश आहे. आणि समर्पित आणि शुद्धीकरण याच्याबद्दल विचार करत असताना देवाचं नीतिमत्व आणि त्याचं राज्य, त्याची महानता प्रगट करणारा हा शब्द आहे. जेव्हा परमेश्वर त्याच्या आत्म्याच्या द्वारे नूतनीकरण करतो आणि त्याच्या नूतनीकरणाच्या त्या कृपेची तो खात्री देतो आणि शेवटपर्यंत ती खात्री तो देतो. यामुळे ख्रिस्त सगळ्यात अगोदर पित्याकडे ती विनंती करत आहे, की त्यांनी त्यांना समर्पित करावं, म्हणजे शुद्ध करावं आणि स्वतःकरिता पूर्णतः समर्पित करावं. स्वतःची पवित्र प्रजा म्हणून त्यांची रक्षा तो याद्वारे, जणू काय या शब्दांद्वारे तो करत आहे. आणि विशेष करून सत्यात समर्पित करणं म्हणजे सरळ सरळ जर आपल्या
एका वाक्यात जर आपण विचार केला तर त्याच्या वचनाच्या अधीन होणं. आणि बघा इथं काय सांगितलं, सत्यात समर्पित कर आणि ते सत्य काय आहे ते वर्णन अगदी समोर करत आहे आणि ते म्हणजे काय, तुझं वचन. वचनाची थोरवी आपण इथं पाहतो. आणि इथं वचन हा जो शब्द आहे, खास करून सुवार्तेच्या त्या तत्वाबद्दल शिकवणारा शब्द आहे, जे प्रेषितांना प्रभूच्या मुखातून त्यांनी ऐकलेलं होतं आणि तेच पुढे ते घोषित करणार होते. आणि ह्या अर्थाने पौल ह्याच अर्थाने इफिस 5वा अध्याय वचन 26 मध्ये अशा प्रकारे म्हणत आहे, की त्यांना तू काय कर म्हणे, त्या सत्य वचनाच्या जल स्नानाने त्यांना शुद्ध तू करावं. अशासाठी की तिला त्याने वचनाद्वारे म्हणजे मंडळीला त्याने वचनाद्वारे जल स्नानाने पवित्र करावं. आणि हे सत्य आहे की केवळ परमेश्वर शुद्ध करणारा आहे. आणि परंतु रोमकरास पत्र 1 अध्याय आणि वचन 16 नुसार सुवार्ता हे तारणाकरिता देवाचे सामर्थ्य आहे, जे विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी. आणि जो कोणी सुवार्तेपासून दूर जातो तो अशुद्ध आणि घाणेरडा होत जातो. परंतु सत्य काय आहे? सत्य ते स्वर्गीय ज्ञान प्रकट करणारा आहे, जे परमेश्वराने आपल्याकरिता प्रकट केलेला आहे, जेणेकरून तो आपल्याला त्याच्या प्रतिरूपात घडवेल. की ख्रिस्ताच्या वचनाद्वारे आपण हा अनुमान लावू शकतो की पहिल्या दिवशी आपले शुद्धीकरण पूर्ण झालेले नाही, पण हे प्रगतशील क्रिया आहे. ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत ते आहे आणि ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाद्वारे ज्यावेळेस ख्रिस्त येईल, तेव्हा आपल्याला पाहायला भेटतं की ते देहाची जी वस्त्र आहे ते काढून टाकण्यात येतील आणि त्याची नीतिमत्वतेची जी पूर्ण वस्त्र आहे ते आपल्याला परिधान करण्यात येईल. त्यालाच गौरवीकरण म्हटलेलं आहे. आणि नक्कीच त्याबद्दल आपण इथं त्याबद्दल आपण विचार करू शकतो. वचन 18, जसे तुम्हाला जगात पाठवलेस तसे मी त्यांना जगात पाठवले. आता पाठवलेस आणि पाठवले हा जो शब्द आहे तो मिशन कार्याबद्दल मार्गदर्शन करत आहे. आणि पाठवलेस आणि पाठवले हे दोन्ही शब्द आदेशाबद्दल मार्गदर्शन करणारे आहे. जी आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताला मानव म्हणून, परिपूर्ण मानव म्हणून अ, जणू काय ती पित्याकडून प्राप्त झालेली होती. त्याच्या लोकांच्या खंडणी करता, त्याच्या लोकांकरिता वधस्तंभावर बलिदान होणं, ते तारणाचं कार्य पूर्ण करणं, ते कार्य त्याने पूर्ण केलेलं आहे. आता तो शिष्यांना शिष्यांना त्याने काही गोष्टी सोपवलेल्या आहेत. ते काय आहे? मत्तय 28वा अध्याय आणि वचन त्याची शेवटचे वचन आपल्याला त्या महान आज्ञेबद्दल मार्गदर्शन करत आहेत. आणि पुढे आपल्याला त्याच वचनामध्ये पाहायला भेटतं, की यातून आपल्याला आणखी काय शिकायला भेटतं, की ज्या प्रकारे ख्रिस्ताला एक परिपूर्ण मानव, परिपूर्ण मध्यस्थ म्हणून पित्याने ज्या प्रकारे त्या कार्याकरिता सोपवलं, ते कार्य त्याने सिद्धीस नेलेलं आहे. त्याच प्रकारे त्याच आज्ञा प्रेषितांना देण्यात आल्या. ते एकाच आत्म्याद्वारे नियंत्रित आणि चालवले जात होते. त्याबद्दल हे मार्गदर्शन करणारं आहे. जसे तू मला जगात पाठवलेस, तारणामधील त्रैकत्वाचं कार्य सुद्धा प्रगट करणारे हे शब्द आहे. पिता योजना करणारा आहे, पुत्र ती योजना अंमलात आणणारा आहे, तर पवित्र आत्मा त्या योजनेचं लागूकरण करणारा आहे. आणि त्यानंतर तसे मीही त्यांना जगात पाठवतो. जगात पाठवतो हा शब्द फार सुंदर रीतीने इथे वापरलेला आहे, की तो म्हणतो, की मी जगातून त्यांना काढून घेत नाही, जगातून त्यांना बाहेर पाठवत नाही, तर जगात पाठवतो. हा शब्दप्रयोग जसं इतर वचनामध्ये ख्रिस्त म्हणतो, की ज्या प्रकारे लांडग्यात मेंढरांना पाठवावे, त्या प्रकारे मी तुम्हाला पाठवत आहे. तशाच प्रकारचा हा शब्दप्रयोग आहे, की मी त्यांना जगात पाठवतो. जणू काय त्या लांडग्यात मेंढरं त्याप्रमाणे. आणि कशासाठी पाठवतो? सुवार्ता प्रसारासाठी. आणि प्रत्येक विश्वासणाऱ्यांकरिता ही गरज आहे आणि हे अगदी सत्य आहे. वचन 19, आणि त्यांनी सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करतो. आता आणि त्यांनी सत्यात समर्पित व्हावे. त्यांनी सर्व पापापासून निवृत्त व्हावे. आता सर्व पापापासून निवृत्त होणं याचा अ, निरर्थ किंवा चुकीचा अर्थ काढू नका. मी असं म्हणत नाही, की आता तुम्ही तारलेले आहात तर तुमच्याकडून काहीच पाप घडणार नाही, तुम्ही परिपूर्ण झाले, अशा प्रकारे मी म्हणत नाही. तर ज्यावेळेस इथं सर्व पापापासून निवृत्त हा जो शब्द मी वापरत आहे, तो दुसऱ्या अर्थाने वापरत आहे. तो ह्याच अर्थाने, की आपल्या सर्व पापांची क्षमा ख्रिस्ताठायी झालेली आहे.
परंतु नक्कीच आपण अजूनपर्यंत त्या पापी देहामध्ये आपण आहोत. आणि म्हणून आपल्याला या सर्व स्थितीमध्ये देवाच्या हाती पडणं गरजेचं आहे. आणि नक्कीच वचन 19 वचन 19 काय सांगत आहे की त्यांनी सत्यात समर्पित व्हावे. तर आपल्याला पाहायला भेटतं की पहा, जेणेकरून ते त्यांच्या सर्व दोषांपासून आणि घाणेरडापणापासून ख्रिस्ताद्वारे, त्याच्या बलिदानाद्वारे, जो स्वतः सत्य आहे त्याद्वारे समर्पित त्यांनी व्हावं. त्याकरिता ख्रिस्त प्रार्थना करत आहे. त्याच्या वचनामध्ये त्यांनी समर्पित व्हावं म्हणून तो प्रार्थना करत आहे. आणि ज्यावेळेस तो म्हणत आहे की मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करतो, तर याचा अर्थ असा नाही की ख्रिस्त स्वतःच्या शुद्धीकरणाकरिता प्रार्थना करत आहे, अशा प्रकारे याचा अर्थ होत नाही. तर तो कधीच पापी नव्हता. सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की तो कधीच पापी नव्हता, म्हणून त्याला स्वतःचे शुद्धीकरण करण्याची गरज नाही. तो आपल्यासारखा झाला नक्कीच, परंतु पापविरहित असा तो होता. आणि म्हणून तो महान मध्यस्थ आहे. आणि मग योहान 10:36 नुसार आपल्याला पाहायला भेटतं की तो मेंढरांकरिता प्राण देणारा महान मेंढपाळ आहे. तो मग त्याच्या मध्यस्थीच्या कार्याकरिता आपल्याला पाहायला भेटतं वेगळा केलेला होता पित्याद्वारे. आणि त्याने स्वतःला देवाने दिलेल्या त्या कार्याकरिता काय केलेलं आहे, आनंदाने समर्पित केलेला आहे. आणि हे फक्त शिष्यांकरिता नव्हतं, परंतु सर्व निवडलेल्या लोकांकरिता होतं, ज्यांना पित्याने त्या प्रिय पुत्राला दिलेला आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की अर्पण देणारा आता त्याच्या त्या प्रार्थनेमध्ये त्याचं महायाजकीय जे कार्य आहे, त्याचं महान मध्यस्थ करण्याचं जे कार्य आहे, ते आपल्याला यातून प्रगट होत आहे की मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करतो. त्या महान याजकाचं कार्य इथं स्पष्ट होत आहे की जुन्या करारामध्ये जे याजक होते ते काय करायचे, इस्रायलाकरिता, त्या लोकांकरिता ते स्वतः ते अर्पण द्यायचे, परंतु त्याच्या अगोदर ते स्वतःकरिता पण त्यांना अर्पण देणं गरजेचं होतं. त्या प्रकारे हा महायाजक नाहीये, हा परिपूर्ण आहे, हा निर्दोष आहे, निष्कलंक आहे. आणि याच्या ठायी बिलकुल पाप नव्हतं. आणि नाही, असा निर्दोष निष्कलंक याजक त्याने स्वतःच जीवन त्याच्या मेंढरांकरिता, त्याच्या निवडलेल्या लोकांकरिता दिलेलं आहे. यासाठी की त्याच्या निवडलेले लोक जे या भ्रष्ट आणि भयंकर अशा नाशास पात्र जगामध्ये आहेत, त्यांचा नाश होऊ नये, तर त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. तर हे किती अनमोल आहे. आणि तो त्याच्या शिष्यांकरिता अशा प्रकारे प्रार्थना करत आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, आजच्या या संदर्भाच्या, आजच्या या विषयाच्या शेवटी येत असताना मग आपल्या जीवनासाठी आज काय लागू करणं आहे, ते हेच आहे. शेवटी येत असताना की त्याने दिलेले पवित्र वचन त्याच्या अधीन होण्याकरिता नित्य पवित्र प्रभूकडे आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे. आज तो स्वर्गीय प्रभू, आज तो स्वर्गीय आपला महायाजक आज याच प्रकारे त्या स्वर्गामध्ये त्याच्या प्रिय लेकरांकरिता विनवण्या करत आहे, प्रार्थना करत आहे. आणि म्हणूनच आपल्याला नित्य आपण पाहतो की त्या प्रार्थनेकडे आपलं लक्ष लावणं गरजेचं आहे. त्याच्या वचनाकडे आपल्याला नित्य आपलं लक्ष लावणं गरजेचं आहे. आणि त्याच्या वचनाच्या हाती आणि त्याच्या वचनाच्या अधीन, त्या ख्रिस्ताच्या अधीन होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या जीवनाचं ह्यावेळेस आपण आत्मपरीक्षण करूया. आपल्या आपल्या आपलं पारख आपण करूया की आतापर्यंत माझ्यासाठी काय महत्वाचं आहे, काय मी देवाच्या वचनाला स्थान दिलेलं आहे का? वचनाचं गांभीर्य समजून घ्या देवाच्या प्रिय लेकरांनो. ख्रिस्ताने वचनालाच नित्य महत्व दिलेलं आहे. आणि वचनच आपल्यासाठी अति महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या वचनाच्या अधीन व्हा. देवबाप तुम्हा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करो. आणि विशेष करून नित्य त्या वचनाच्या ठायी अधीन होण्याकरिता आणि त्या वचनाप्रमाणेच आपले जीवन जगण्याकरिता त्याचीच कृपा आणि दया पुरव. देवबाप तुम्हा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय देवबाप्पा, या सुंदर क्षणी तुला आम्ही धन्यवाद देतो. तुझ्या कृपे दयेने पुन्हा एक वार तुझ्या पवित्र वचनामधून ख्रिस्ताची महानता, तो महान याजक म्हणून त्याची मध्यस्थी आणि प्रेषितांबद्दलची त्याची जी आपुलकी आहे आणि त्याची जी काळजी आहे, त्याचा जो आनंद आहे, पवित्र बापा तुझ्या वचनातून प्रगट केलास. आणि त्याच प्रकारे सर्व विश्वासणाऱ्यांबद्दल देखील बापा त्याची जी आपुलकी आहे ते सुद्धा तू प्रगट केलंस.
वचनाची थोरवी तू आम्हाला दाखवलीस. ख्रिस्ताचं गौरव तू आम्हाला दाखवलंस. होय प्रभू दया कर. ख्रिस्ताच्या अधीन आम्हाला तू कर. तुझ्या वचनाच्या अधीन आम्हाला तू कर. आणि पित्या आम्हा प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे. गेलेला आठवडा आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचा ठेवलास. येणारा आठवडा देखील आमच्या जीवनासाठी आशीर्वादाचा असू दे. प्रिय बापा आम्ही विनंती करतो तुझ्या सुवार्तेच्या अधीन आम्हाला तू कर. आणि ते बाप्पा तुझ्या सत्य सुवार्तेपासून कधीच बहकू देऊ नकोस. तर पवित्र बापा नित्य तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे होऊ दे. आणि ज्या प्रकारे प्रभू आमचा तारणारा ख्रिस्त ज्या प्रकारे प्रार्थना करत आहे त्या प्रकारे आम्ही नम्र भावनेने तुझ्या चरणी येतो आणि विनंती करतो तुझ्या या पवित्र सत्यात आम्हाला समर्पित तू कर. कारण तुझे वचन हे सत्य आहे. आणि पवित्र बापा नित्य तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे होऊ दे. या कोरोनाच्या भयंकर अवस्थेमध्ये पवित्र बापा तुझ्या प्रत्येक प्रिय लेकरांची काळजी घेतोस. आभार मानतो. जे दुःखित कुटुंब आहे त्यांची सांत्वन तू कर. जे आजारी आहेत अशांना आरोग्य तू दे. आणि विशेष करून दे बापा या सर्व स्थितीमध्ये आम्ही दे बापा अधिक तुझी महानता समजून घ्यावं की दे बापा कोरोना किंवा कोणती भयंकर महामारी असली आणि सर्व काही असेल तर मनुष्य जो आहे तो किती दुर्बळ आहे आणि तू किती महान आहेस. तुझं महान सामर्थ्य आणि तुझं सार्वभौमत्वच आम्ही यातून अनुभवत आहोत. म्हणून दया कर, कृपा कर दे बापा. प्रत्येकाला आशीर्वादित कर. आणि दे बापा अधिक तुझ्या वचनाठाया आम्हाला तू नम्र कर. पुन्हा एक वार या सुंदर वेळेकरिता आणि दे बापा या सुंदर वचनांकरिता आम्ही तुझे आभार मानतो. आजच्या संपूर्ण भक्तीबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. जे तुझे प्रिय लेकरं या भक्तीमध्ये सामील झालेले आहेत त्या सर्वांना तू आशीर्वादित कर. आणि पित्या ख्रिस्त आणि ख्रिस्ताचं गौरव तुझी महान सुवार्ता अधिक समजू दे. सर्व गौरव आम्ही तुला देतो. तुला आम्ही धन्यवाद देतो. आणि प्रार्थना प्रभू येशूच्या प्रेमळ आणि गोड नावामध्ये मागतो म्हणून तो ऐक. आमेन. देवबाप आपणा सर्वांना याद्वारे आशीर्वादित करो आणि विशेष करून या वचनांप्रमाणे चालण्याकरिता त्याचीच कृपा आणि दया करो. आमेन.